श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या घरात सतत भांडण, किरकिर, त्रास, आजारपण, पैसा न टिकणे, पैशाची अपव्यय होणे, या सर्व गोष्टी जर का सतत घडत असतील तर यामागे काही कारण असतात. आपण बऱ्याच ठिकाणी जातो, बऱ्याच ठिकाणी फिरतो, आपल्या अवतीभोवती अशा काही ऊर्जा असतात, अशी काही एनर्जी असते, त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. आता पुढील माहिती सांगायच्या आधी तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सर्वप्रथम व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. किंवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही चॅनलमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये नक्की सांगा. आता आपण पुढे वळूयात. बऱ्याचदा आपल्या ओरा मंडलमध्ये निगेटिव्ह आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा वाढत असतो. बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या लोकांशी भेटतो, वेगवेगळ्या लोकांसोबत आपला संपर्क असतो. बरेच लोक, काही लोक असे असतात जे आपल्यावरती जेलेस असतात. बरेच लोक असे असतात जे तुमच्यावरती निगेटिव्ह प्रभाव टाकत असतात. तुमच्याशी समोर चांगलं बोलतात पण तुमच्या पाठीमागे तुमच्या बाबतीत सतत मनामध्ये वाईट गोष्टी आणत असतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीमधले काही अशी ऊर्जा आहे जी तुमच्या शरीरामध्ये औरा मंडलामध्ये येते आणि तुमच्या नकारात्मक ऊर्जा होते. वास्तूमध्ये सुद्धा नकारात्मक ऊर्जा जास्त वाढते. तर कोणती अशी गोष्ट आहे जी केल्याने आपल्या घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा प्रभाव राहील? मित्रांनो, आपल्या वास्तूमध्ये आजारपण, पैशाची अडचण, तंगी, सतत क्लेश व ह्या सर्व काही गोष्टी असतील तर उदक शांती नावाचा विधी आहे. तो विधी आपण आपल्या घरामध्ये करणं गरजेचं आहे. तुम्ही पाहतच असताल उदक शांती नावाचा विधी कसा असतो. उदक शांती म्हणजे काय तर एकंदरीत ब्रह्मदेवाची पूजा. ब्रह्मदेव हा निर्माता मानला जातो. ब्रह्मदेवाची वास्तूमध्ये पूजा केली जाते. मुख्यतः चौरंगावरती अष्टदल काढून लाल वस्त्रावरती ब्रह्मदेवाची स्थापना केली जाते. कलश धुपवला जातो, कलशाची स्थापना केली जाते. त्यासाठी आपल्याला पूजेसाठी कमीत कमी गुरुजी 4 लागतात. हा विधी कमीत कमी 2 ते 2.5 तासापर्यंतचा हा विधी आहे. हा विधी केल्याने तुमच्या घरामध्ये आर्थिक प्रगती, धनधान्य, सौख्य व कुटुंबामध्ये प्रेम, एकता हे सर्व गोष्टी नांदतात. आता 4 वेदाचं किंवा 4 वेदांचे काही मंत्र असतात किंवा उदक शांतीचे काही मंत्र असतात. ऋग्वेदी पद्धत ही वेगळी आहे, शुक्ल यजुर्वेदी पद्धत ही वेगळी आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या सूक्तांचं, वेगवेगळ्या स्तोत्रांचं पाठ करून हा ब्रह्मदेवाचा जो कलश आहे हा सुतवला जातो, हा धुपवला जातो, त्याला सिद्ध केलं जातं आणि सिद्ध करून त्याची स्थापना करून त्याची पूजा केली जाते. जेणेकरून जी पूजा केलेली आहे त्याचा पूर्ण प्रभाव तुमच्या वास्तूमध्ये फिरतो. उदक शांती ही पूजा केल्याने करताना जे काही अभिमंत्रित केलेलं पाणी असतं ते पाणी तुम्हाला प्यायला दिलं जातं व घरामध्ये शिंपडण्यासाठी दिलं जातं व आंघोळीसाठी सुद्धा तुम्हाला ते पाणी, स्नान करण्यासाठी सुद्धा पाणी तुम्हाला ते दिलं जातं. आता जो हा विधी आहे, हा विधी करताना भरपूर वेळ लागतो आणि खूप स्पष्ट मंत्र उच्चारासह हा विधी करावा लागतो. त्यामध्ये कलश सुतवताना आपल्याला या ठिकाणी अष्टाध्यायी रुद्र सुद्धा घेतला जातो. त्यानंतर बऱ्याचदा पवमान स्तोत्र सुद्धा घेतात. त्यानंतर काही लोक हनुमान चालीसा व वेगवेगळे स्तोत्र सुद्धा गुरुजी लोक घेत असतात. त्याने हा कलश पूर्णपणे सिद्ध केला जातो. वैदिक मंत्रांचा प्रभाव हा अतिशय जास्त प्रभावी असतो आणि त्यातून भरपूर अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते. तुमचे बिघडलेले काम असतील ते व्यवस्थित व्हायला लागतात. आर्थिक अडचण असेल त्यामध्ये तुम्हाला मार्ग मिळतो. फायनान्शियली कंडिशन तुमची खराब असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ग्रोथ ही दिसते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ होता उदक शांतीच्या टॉपिक वरती. आता ही उदक शांती करायची कशी तर तुमच्या ओळखीचे कोणी पुरोहित असतील, गुरुजी असतील, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. एका पिरियड नंतर माझा नंबर सुद्धा मी आपल्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध करून देऊ शकतो. पण तत्पूर्वी तुम्ही अनुभव घ्या. एखादी गुरुजी तुमच्या परिचय असतील त्यांना तुम्ही सांगून हा विधी करून घ्या. उत्तम असा प्रभाव तुम्हाला पाहायला मिळेल. भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.